महाराष्ट्राची चेरापुंजी धरणांचा तालुका म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो इगतपुरी तालुका. इगतपुरी तालुक्यात अनेक छोटी मोठी धरणं आहेत. महाराष्ट्रात सर्वात जास्त पर्जन्यमान इगतपुरी तालुक्यात होते. मात्र याच इगतपुरी तालुक्यात एक वेगळं चित्र पाहायला मिळालंय. येथील आदिवासी बांधवांची पाण्यासाठी पायपीट पाहिली की हाच का धरणांचा तालुका असा प्रश्न उपस्थित होतो. सकाळपासून पाण्यासाठी या भागातील महिला पुरुष यांना कामाचा खाडा करून तसेच लहान मुलांना शाळा बुडवून डोक्यावर कापडं घेत पाण्यासाठी पायपीट करावी लागते. शिक्षण घ्यायच्या वयात त्यांना पाण्यासाठी डोंगरदऱ्या जंगल खोऱ्यातून पायपीट करावी लागते. अगदी जंगली श्वापदांचीही यावेळी भीती असते. मात्र पाण्यासाठी जीवावर उदार होऊन काही किलोमीटर रणरणत्या आग ओकणाऱ्या उन्हातून एका लहानशा पाणी साचलेल्या डबक्यापाशी येऊन त्यांची पायपीट थांबते. जनावरेही पाणी पिणार नाही असे गढूळ आणि जंतू असलेले पाणी या बांधवांना आपल्या रिकाम्या घागरीत घेऊन तहान भागविण्याची वेळ आली. केंद्र शासनाची हर घर नल हर घर जल या योजनेचा किती प्रमाणात फायदा झाला हे विचारायलाच नको. टाकी बांधली, घरात नळ दिले, मात्र पाणीच नाही. एकीकडे लोकप्रतिनिधी उमेदवारी भेटावी म्हणून शक्ती प्रदर्शन करताना दिसत आहेत. दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी डोक्यावर पाणी वाहत असणाऱ्या मतदार राजांकडे ढुंकून बघायला कोणाला वेळ नाही. निवडणुका येतात जातात, मात्र आदिवासी बांधवांची घोटभर पाण्यासाठी होणारी पायपीट या लोकप्रतिनिधींना कधी दिसणार असा सवाल उपस्थित होतोय. नमस्कार. इगतपुरी तालुक्यातील वाळीवरी ग्रामपंचायत अंतर्गत असलेली खडकवाडी, या खडकवाडीच्या फार भयानक परिस्थिती आहे. ह्या महिलांसाठी, या कुटुंबांसाठी गेल्या मागच्या 2-3 वर्षापासून ग्रामपंचायत काम करते आणि मागच्याच वर्षी जलजीवन मिशनचं काम झालं असं ग्रामपंचायतीने सांगितलं. ह्या लोकांसाठी जलजीवन मिशनच्या अंतर्गत पाईपलाईन केली, टाकी बांधली, विहीर खोदकाम केलेले, परंतु त्यांचं पाणी आतापर्यंत या कुटुंबांना मिळालेलं नाहीये. गेल्या 4 ते 5 वर्षापासून हीच परिस्थिती आहे. ते कुटुंब या ठिकाणी 3 ते 4 किलोमीटर पायी चालत येतात आणि हे पाणी घेऊन आपल्या लहान मुलांना आणि स्वतःसाठी वापरतात. ही जलजीवन मिशनची जर अशी अवस्था असेल तर इतर जलजीवन मिशनचं करायचं काय? म्हणजे ते पाणी काय कामाचं? त्या कुटुंबांची चर्चा केल्यानंतर ते कुटुंब म्हणतात आमच्याकडं ग्रामपंचायत पैसा मागण्यासाठी, पाणी पट्टी मागण्यासाठी घरापर्यंत येतात. 3 वर्षापासून टाकी बांधून ठेवली. आम्हाला पाईपलाईन सुद्धा नाही, पाणी सुद्धा नाही आम्हाला पियाले. आम्हाला किती लांबून पाणी पियाला लागत आहे. लय लांब होते तरी 3-4 किलोमीटर चालत जावं लागत आहे. वर उन्हात आणा. मग जनावरांचा भेव कसं वाटेल पाण्यासाठी? हा, आपल्याला पाण्याशिवाय दुसरा काय आहे का जीवनात? ते आमदार खासदार येतात ते तिकडूनच निघून जातात, आमच्यापर्यंत येतही नाही. तुमच्या प्रश्नाकडे वेळ द्या, त्यांना वेळ नाही. मग आमच्यावर लक्ष असतात. मग आमची काल अशी परिस्थिती असते.